साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती उत्साहात साजरी, सर्वधर्मी बांधवांकडून अभिवादन। नेवासा येथील सावित्रीबाई फुले फातिमा शेख वाचनालयाच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात सर्वधर्मी बांधवांनी सहभागी होत त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी उपस्थित असलेल्या दलित बहुजन समाजाचे युवा नेते संजय नाना सुखदान यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की साठे यांचे जीवन आणि साहित्य समाजाला दिशा देणारे आहे। त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी युवकांनी पुढे यावे। नेवासा येथील नगरपंचायत चौकात दलित बहुजन समाजाचे नेते विकास चव्हाण यांच्या पुढाकाराने या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करत अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचे सविस्तर विवेचन केले। कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, रामभाऊ केंदळे, गफुरभाई बागवान, इंजिनियर सुनीलराव वाघ, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंग घुले, शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ, संजय नाना सुखदान, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोद्दार, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, सुरजितसिंग सचदे, युवा नेते सचिन वडागळे, भाजपचे मनोज अण्णा पारखे, राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते। या सर्वांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली। याप्रसंगी माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, माजी सरपंच सतीश गायके, सुदाम ठुबे, दिनेश व्यवहारे, प्रवीण सरोदे, फिलिप वडागळे, डेव्हिड साळवे, सनी चव्हाण, रणजित सोनवणे, अनिल सोनवणे, गौरव चव्हाण, संदीप बेहळे, सुभाष चव्हाण, उत्तम वाघमारे, बापू जामदार, मुक्तार शेख, आदिनाथ पटारे, रामा चव्हाण, प्रभाकर सरोदे, संतोष चव्हाण, लक्ष्मण दाणे, अनिल चव्हाण, शकील शेख यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वधर्मी नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी संयोजकांचे कौतुक केले। आपल्या सर्वांची सुद्धा आभार मानले पाहिजे, परंतु जी संख्या आहे ती समाज मन अस्वस्थ झालेलं होतं। या अस्वस्थ झालेल्या समाज मनाचा हुंकार आपल्या लेखणीतून व्यक्त करणारे आणि समाजाच्या तळागाळापर्यंत आपले विचार त्या काळच्या समाज माध्यमातून पोहोचवणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी एक प्रकारे समाजाला दिशा दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ज्यावेळेस 1947 रोजी देश स्वातंत्र्य झाला आणि दुसऱ्या दिवशी मुंबईकडे कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना घेऊन मोर्चा मोठ्या प्रमाणात नेला। त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस असताना, वारा असताना, वादळ असताना त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई या ठिकाणी धडक मोर्चा नेला आणि त्या ठिकाणी गर्जना केली, ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी है। आणि आपण पाहतो आजपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी, कामगार ही संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतो हजारो लोक कार्यकर्ते या ठिकाणी देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहेत। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।